श्री स्वामी समर्थ स्वामींचे जगभरात असंख्य भक्त आहेत, तर मराठी सिनेविश्वात देखील स्वामींना मानणारे बरेच कलाकार आहेत. तर त्यांच्या आयुष्यात स्वामींमुळेच अमूलाग्र बदलही घडलाय. तेव्हा स्वामींची त्यांना आलेली प्रचिती सांगताना हे कलाकार तितकेच भावुक सुद्धा होतात. असाच एक अनुभव आणि प्रचिती अभिनेत्री प्रिया बेर्डेंनाही आली होती. याविषयी प्रिया बेर्डे म्हणतात, 13-14 वर्षापूर्वी माझ्याकडे काही काम नव्हतं. मला आता मी काय करू, मला काहीच दिसत नाही मार्ग. सगळी कामं एकदम बंद झालेली आहेत माझी आणि मला मुलांच्या फिया भरायच्या आहेत. मला स्वतःच्या घराचं EMI भरायचं आहे. मी काय करू. अशा एका क्षणामध्ये मी असताना ना मला ना स्वामी समर्थ समोर दिसले. म्हणजे स्वामी समर्थांचा दादरच्या मठामधला जो फोटो आहे, आतमध्ये तू कधी गेलीस का मला माहिती नाही, आतमध्ये जो फोटो आहे आणि पुढे पादुका आहे, तो फोटो माझ्या डोळ्यासमोर आला. काही कारण नाही त्या गोष्टींचं. तर मी म्हटलं बापरे, स्वामी समर्थ एकदम का असं मला स्वामींचं दर्शन अशा वेळेला व्हावा. कारण मी रडतच होते त्यावेळेला की मला माहिती नाही तर मी कसं सर्व्हाइव्ह करणार आहे. मी रडत होते आणि सोलापूरवरून मला एक कॉल आला की असं अक्कलकोटला एक लगेच 10व्या मिनिटाला सोलापूरवरनं कॉल आला की 10व्या मिनिटाला की अक्कलकोटला एक फंक्शन आहे, तुम्हाला यायचं आहे. आणि मी तिथेच बसले आणि त्याचे तुम्हाला काही एवढं मानधन मिळेल. त्याच्यामुळे माझे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झाले. ते फायनान्शियली मला जे वाटत होतं फी भरायची, माझं EMI भरायचं, म्हणजे ह्या गोष्टी व्हायच्या ते म्हणजे हा चमत्कार काय म्हणजे मी तिथेच असं दंडवत घातला. म्हणजे यापुढे म्हटलं अक्कलकोटला दरवर्षी मी येणार आणि स्वामी आता यापुढे तुमचे जे पाय धरले ते सोडणार नाही. ते अजूनपर्यंत स्वामींचं नाव माझ्या तोंडामध्ये नेहमी असतं. मला खूप वाईट गोष्टीतून त्यांनी असं हात घालून वरती बाहेर काढलेलं आहे आणि माझी फार त्यांच्यावर श्रद्धा आहे स्वामींवर. तर अभिनेता भूषण कडूच्या आयुष्यात सुद्धा एक महत्त्वाची घटना स्वामींमुळेच घडली. जिवंत राहावं आणि ती सुसाईड नोट आपली मी रोज लिहायला बसायचो. लिहायचो 4 पानं झाली, 5 पानं झाली, 10 पानं झाली, 15 पानं झाली. ती काही संपतच नव्हती. पाऊस पडत होता, भिजत होतो, डोळ्यातले अश्रू कोणालाच समजत नव्हते. तिथे उभा होतो आणि अचानक मागून एक पाठीवरती अशी ठाप आली आणि ती जी 4-5 जी मंडळी होती, व्यक्ती उभ्या होत्या, त्यांच्यामध्ये एक सगळ्यात शेवटी एक व्यक्ती होती. त्यांचं नाव विकासदादा पाटील. ते स्वामी समर्थांचा मठ आमचा जो ठाण्यातला आहे, त्या मठाचे ते मठाधिपती आहे. मी ओळखत नव्हतो, मला माहीत नव्हतं. आमची रांगडी भक्ती. जाता येताना देवळासमोर आपली एक नकळत नाही काय आपल्याला सवय झालेली आहे, आई वडिलांनी केलेले संस्कार आहेत. देऊळ दिसलं की पाया पडायचं, क्या भगवान, काय नवस सायस तापास उपवास काहीच नाही. तर ते स्वामी समर्थांचा मठ तिथे त्यांचा, ते म्हणाले, कडू असं नका वागू, तुम्ही चांगले कलाकार आहात, तुम्ही काम करा, उद्या आपल्या स्वामींच्या मठात या. माझी सुसाईड नोट आपली चालूच होती. मी म्हटलं बघू, मठात बोलवलं तर आपण जाऊन तर बघू काय फरक पडतोय. म्हणजे एका मोमेंटला माणूस इतका फ्रस्ट्रेट होतो की तो देवाची परीक्षा घ्यायला निघतो. माझ्याही बाबतीत तसं झालं. म्हटलं जाऊन बघूयात, स्वामींना विचारूयात, काय स्वामी तुम्हाला तर एवढी लोक मानतात, अशक्य शक्य करतील स्वामी असं म्हणतात. माझ्या बाबतीत कधी घडलं, पुन्हा तो चांगला सुखाचा काळ कधी येणार. खूप अपेक्षा नाही, म्हणजे असं फार श्रीमंती जगावं किंवा रोज छान छान काहीतरी हॉटेलिंग करावं किंवा छान छान उंची पदार्थ खावेत असं काही नाही आहे. परंतु जे काही आपल्या आयुष्याला जेवढं पूरक आहे, अन्न वस्त्र निवारा माफक अपेक्षा, त्या तरी चांगल्या पद्धतीने पूर्ण व्हाव्यात. तिथेही पुन्हा स्ट्रगल नको, कारण ऑलरेडी खूप स्ट्रगल करून झालंय. आणि गेलो स्वामींच्या मठात, स्वामींच्या वगैरे पाया पडलो, विकासदादा पाटीलला भेटलो आणि त्यांनी माझा ब्रेनवॉश करायला सुरुवात केली. ते म्हणाले आता रोज यायचं मठात, इथे या मठात.
त्या दिवशी बरं वाटलं, जरा प्रसन्न वाटलं. त्यांच्याबरोबर काही गोष्टी शेअर केल्या आणि नकळत का होईना हळूहळू हळूहळू मठातली कार्यकारिणी जी मंडळी होती त्यांनी आणि विकासदादा पाटील यांनी गपचूपपणे कधी मदतीचा हात पुढे केला, कधी मला पुश करायला सुरुवात केली ते मलाही कळलं नाही. तोपर्यंत मदत तिथून मला यायला लागली आणि हळूहळू ते सुसाईड नोट लिहिणं माझं कमी झालं आणि आत्महत्येचा विचार परागंदा झाला.